आपण निवडणुका बघितल्या, आपण येणाऱ्या पैशाची वाटप बघितली, आपण सगळ्यांची विधानं बघितली, इतकी बेकार, इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय. पूर्ण गुंडागिरी, त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या, मुक्ताईनगरची मारामारी बघितली. काय चाललंय हे? हा महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही. जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता झटावं लागेल. एज्युकेशन तोडण्यावर आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा पाठपुरावा केला, दिल्लीला सुद्धा गेला होता, मुख्यमंत्र्यांशी देखील संपर्क साधला. आता तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार का? कारण अधिवेशन काळात या मागणीलाही जोर येईल आणि कदाचित कारवाईलाही जोर. मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे, पण ती त्या गौरी गर्जेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे. आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम व्हॉट मे FIR मध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे. कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइजेस LLP होती आणि त्याच्यात 2 पार्टनर्स आहेत. तर एकाचं नाव घालून उपयोग नाहीये. ते 1% फक्त अथॉरिटी, सायनिंगची अथॉरिटी असणारे पार्टनर होते. मुख्य त्यातले जे 99% पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा FIR आलं पाहिजे, अशी मी मागणी करणार आहे. धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न, तपोवन बद्दल आज तुम्ही ट्विट केलेला आहे. कशा पद्धतीने बघताय तपोवनकडे? कारण भरपूर झाडं तोडली जातात. मला आत्ताच्या घटकेला असं कळतंय की साधुग्राम या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे, जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये. आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत, तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटलीये ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही. आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण हा नाशिकचाच विषय नाहीये. सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत, अशाच जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत. तर त्याच्यात ताकदीने लढणं गरजेचं आहे. जेवढी जेवढी माणसं जी इश्यूजवर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही या प्रकरणी आक्रमक पाहायला तुम्ही अजित पवारांची राजीनाम्याची मागणी केली आणि पालकमंत्री पदाची आपण राजीनाम्याची मागणी केली. शीतलला अटक झाली आहे. दिवीचे पायगड्या त्याला देतंय सरकार, काही चालण्यास नकार देतंय शीतल तेजवानी. या प्रकरणामध्ये परत एकदा या संपूर्ण प्रकरणी